जय जय रघुवीर समर्थ। ओम नमः शिवाय। जो कोणीही अत्यंत श्रद्धेने आणि हृदयापासून या कथेला ऐकेल त्याच्या जीवनात कधीही काही कमी पडणार नाही आणि त्यांच्या भाग्यात चमत्कार घडणार आहे। बैलाची ही पौराणिक कथा ऐकल्यावर संकटे दूर होतात, गरिबी, कर्ज, रोग, भीती आणि डिप्रेशन जळून खाक होतात। ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात भाग्योदय होतोच। त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रद्धेने आणि खऱ्या मनाने ऐका। अर्धवट ज्ञान कधीही तुमच्यासाठी खूपच घातक ठरू शकते। बैलाने सांगितलेल्या या 4 गोष्टी मानल्यास कोणतेही संकट आपल्यावर येत नाही आणि चुकून आल्यास तरीही त्यातून सुटका करण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका। आणि चुकून आल्यास तरीही त्यातून सुटका करण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत ऐका आणि तुम्हाला जीवनातील सर्व संकटातून मुक्ती नक्की मिळेल। कथा पुढे सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय सद्गुरू आणि ओम नमः शिवाय नक्कीच लिहा। आजची कथा आज आपण जाणून घेणार आहोत की वृद्ध बैलाने सांगितले की जगामध्ये स्त्री जास्त कठोर असते की पुरुष। आजची ही सुंदर कथा, हा सुंदर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका। एकदा एका गावात पावसाळ्याच्या हंगामात एका मोठ्या आणि दाट झाडाखाली एक हरिण आणि एक गाय आराम करत होते। त्यांच्यात खूप गाढ मैत्री होती आणि एकमेकांचा ते खूप आदर करत होते। ते दिवसभर एकत्र वेळ घालवत आणि एकमेकांशी खूप गप्पा मारत असत। याच दरम्यान त्यांची चर्चा अचानक एका गंभीर वादात बदलली। हरणाचा असा विश्वास होता की स्त्रिया अधिक कठोर असतात, तर गायीचे म्हणणे होते की पुरुष अधिक कठोर असतात। या विषयावर त्यांचा वाद इतका वाढला की त्यांची सीमा ओलांडू लागली। मग आजूबाजूला कोणी तिसरी व्यक्ती नव्हती जी त्यांच्या या वादाचा निकाल लावू शकेल। शेवटी त्यांनी निर्णय घेतला की ते कोणाकडून तरी या विषयाचे उत्तर विचारतील। मग दोघेही एकत्र चालत एका शेताकडे गेले जिथे पावसात भिजत एक वृद्ध बैल उभा होता। गायीने विचारले, बैल काका, तुम्ही इथे एकटे का भिजत आहात? एकटेपणात काही चांगले वाटत नाही। सुख असो किंवा दुःख असो, आम्ही तुमच्यासोबत वेळ घालू। बैलाने उत्तर दिले, बसा माझ्यासोबत। वृद्धपणात लोक साथ सोडून जातात। आता कोणीही माझ्या जवळ बसत नाही। जसे मावळत्या सूर्याला कोणी नमस्कार करत नाही तसे असते। मग गाय आणि हरणाने आपली समस्या बैलाला सांगितली आणि विचारले, काका, तुम्ही सांगू शकता का की स्त्री आणि पुरुषांमध्ये सर्वात जास्त कठोर कोण असते? हरिण म्हणाले, आमच्यामध्ये या विषयावर अनेक दिवसांपासून वाद चालू आहे। तेव्हा बैल हसत म्हणाला, ठीक आहे, मी तुम्हाला एक कथा सांगतो। जर तुम्ही ती नीट ऐकली तर कदाचित तुमच्या समस्येचे उत्तर तुम्हाला आपोआपच मिळेल। बैल काका म्हणाले, एकदा एका राज्यात एक राजा होता। तो राजा अत्यंत धर्मात्मा आणि न्यायप्रिय होता आणि त्याच्या प्रजेने त्याच्यावर खूप प्रेम केले। त्याची धार्मिकता आणि दयाळूपणाची ख्याती दूर दूरपर्यंत पसरली होती। त्या राजाला एक पुत्र होता जो अत्यंत देखणा आणि आकर्षक होता। त्या राजकुमाराचे वय फारसे जास्त नव्हते, पण सुमारे 15 ते 16 वर्षाच्या दरम्यान असावे। राजाने आपल्या पुत्रासाठी एक सुयोग्य वधू शोधली आणि त्याचे लग्न लावून दिले। त्यावेळी राजकुमाराचे वय सुमारे 17 वर्षाचे होते। राजा आता वृद्ध झाला होता आणि वयानुसार त्याचे आरोग्यही कमजोर होऊ लागले होते। एके दिवशी राजाने ठरवले की आता वेळ आली आहे की त्याने आपला मुलगा राजगादीवर बसवावा। राजाने अनेक विवाह केले होते, कारण त्या काळातील राजांमध्ये हा प्रघात होता की ते आपल्या इच्छेनुसार जितके विवाह करू इच्छित असतील ते करू शकत होते। राजाने आपल्या पुत्राचा राज्याभिषेक करून त्याला राजा बनवले। त्यावेळी राजकुमाराचे लग्न एका अत्यंत सुंदर आणि सुयोग्य राजकन्येशी झाले होते। वेळ गेल्याबरोबर राजकुमार, जो आता स्वतः राजा झाला होता, त्याने आपल्या वडिलांप्रमाणेच 7 विवाह केले। तो आपल्या 7 राण्यांसोबत खूप आनंदी आणि समाधानी जीवन जगत होता। राजगादी सांभाळूनही नवीन राजाने आपले शिक्षण सुरूच ठेवले। तो दररोज अभ्यासासाठी गुरुकुलात जात असे, जेणेकरून त्याच्या ज्ञानात आणखीन वाढ व्हावी आणि समजुतीत कोणतीही कमतरता राहू नये आणि तो एक कुशल व समजूतदार शासक ठरावा।
एके दिवशी राजकुमार आपल्या गुरुकुलात जाण्यासाठी निघाला होता. रस्त्यात त्याला एक पाणी भरणारी स्त्री पनिहार भेटली, जी अत्यंत सुंदर आणि आकर्षक होती. पनिहार स्त्रीने त्याला पाहून हसत विचारले, हे राजकुमार, तुम्ही दररोज कुठे जाता? राजकुमार म्हणाला, मी दररोज गुरुकुलात जातो, विद्या अर्जन करण्यासाठी आणि माझ्या गुरुकडून शिक्षण घेण्यासाठी. पनिहार स्त्री म्हणाली, हे खूप चांगले आहे, पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कधी स्त्रियांचे स्वभाव, स्त्रिया चरित्र याविषयी शिकला आहात का? तुमच्या गुरुंनी तुम्हाला या विषयाचे ज्ञान दिले आहे का? राजकुमार थोडा चकित होऊन म्हणाला, नाही, मी या स्त्रिया चरित्राबद्दल पूर्वी कधीच ऐकलेले नाही. ही कोणती विद्या आहे? त्यावर पनिहार स्त्री गंभीर स्वरात म्हणाली, ही एक महत्वाची विद्या आहे आणि तुम्ही तुमच्या गुरूंना नक्की विचारा की त्यांनी तुम्हाला स्त्रिया चरित्र का शिकवले नाही. या विषयाचे ज्ञान तुमच्यासाठी आवश्यक आहे. राजकुमार म्हणाला, मी आजच माझ्या गुरूंना विचारेन की त्यांनी मला स्त्रिया चरित्र का शिकवले नाही. इतके बोलून राजकुमार पुढे निघून गेला, पण पनिहारच्या बोलण्याने त्याच्या मनावर खोल छाप पाडली आणि त्या ज्ञानाची उणीव जाणवू लागली. पनिहार स्त्रीने विचारलेल्या प्रश्नामुळे राजकुमारच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. त्याला राग अनावर झाला, त्याचे डोळे लाल झाले आणि चेहरा क्रोधाने तापला. गुरूंकडे पोहोचल्यावर राजकुमाराने त्यांना नमस्कार केला. गुरूंनी त्याला पाहून लगेच विचारले, बाळा, काय झाले? आज तू इतक्या रागात का आहेस? तुझे डोळे एवढे लाल का झाले आहेत? अशी कोणती गोष्ट आहे जी तुला इतकी अस्वस्थ करते? राजकुमाराने खोल श्वास घेत क्रोधाने उत्तर दिले, गुरुदेव, तुम्ही मला स्त्रिया चरित्र का शिकवले नाही? हे ज्ञान तुम्ही माझ्यापासून का लपवले? स्त्रिया चरित्राबद्दल तुम्ही मला आजवर का सांगितले नाही? गुरूंनी शांत स्वरात उत्तर दिले, बाळा, स्त्रिया चरित्र हा एक अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीचा विषय आहे. हे समजणे सोपे नाही. हे शिकणे धोक्यापासून मोठे नाही. स्त्रिया चरित्रचे ज्ञान फक्त धाडसी आणि तयार मनासाठीच असते. जर तू याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करशील तर यामुळे तुझ्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो. याच कारणामुळे मी तुला या विषयापासून दूर ठेवले. गुरूंच्या या शब्दांनी राजकुमार अधिक अस्वस्थ झाला. त्याने ठामपणे निर्णय घेतला की त्याला हे ज्ञान मिळवायचेच आहे. राजकुमार दृढतेने म्हणाला, गुरुदेव, तुम्ही याची चिंता करू नका. मी माझे संरक्षण स्वतः करू शकेन. फक्त मला स्त्रिया चरित्राचे ज्ञान द्या. गुरूंनी राजकुमाराची जिज्ञासा आणि आत्मविश्वास पाहून उत्तर दिले, ठीक आहे बाळा, जर तू खरोखरच या विद्येला जाणून घेण्यासाठी इतकाच उत्सुक असशील तर मी तुझी इच्छा पूर्ण करीन. मित्रांनो, या प्रकारे गुरूंनी राजकुमाराला स्त्रिया चरित्राचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. या कठीण आणि गूढ ज्ञानाला समजून घेण्यासाठी राजकुमाराला तब्बल 1 वर्ष लागले. 1 वर्षानंतर जेव्हा त्याचे शिक्षण पूर्ण झाले तेव्हा गुरूंनी सांगितले, बाळा, आता तुझे शिक्षण संपूर्ण झाले आहे. आता तू आपल्या राज्यात परत जाऊ शकतोस आणि तुझे कर्तव्य पूर्ण करू शकतोस. आता तुला इथे येण्याची आवश्यकता नाही. राजकुमाराने नम्रपणे उत्तर दिले, जसे आपण सांगाल गुरुदेव तसेच. जसेच त्याने गुरूंना प्रणाम करून निरोप घेण्यासाठी वळले, गुरूंनी त्याला थांबवले आणि म्हणाले, बाळा, मी तुला एक अतिशय महत्वाची वस्तू देणे विसरलो होतो. हा एक गुटखा आहे. याला जपून ठेव. जेव्हा केव्हा तू याचा तोंडात वापर करशील तेव्हा कोणीही तुझी ओळख करू शकणार नाही, पण तू इतरांना स्पष्टपणे पाहू शकशील आणि ओळखू शकशील. या गुटख्याची शक्ती तुला विशिष्ट परिस्थितींमध्ये मदत करेल. गुरूंच्या या भेटीमुळे राजकुमाराने कृतज्ञता व्यक्त केली आणि आपल्या राज्यात परतण्यासाठी तयार झाला. नव्या ज्ञानाने भरलेले मन आणि गुटख्याची शक्ती घेऊन तो आनंदाने मनाने निघाला आणि या प्रकारे राजकुमाराने गुरूंना प्रणाम केला. गुटखा आपल्या हातात घेतला आणि गुरूंकडून निरोप घेतला. गुरूंनी राजकुमाराला तपशीलवार सूचना दिल्या होत्या. बाळा, या गुटख्याला जपून ठेव. आज रात्री जेव्हा अंधार गडद होईल तेव्हा आपल्या महालाबाहेर निघ. पूर्व दिशेकडे असलेल्या जंगलात जा. जेव्हा तू जंगलाच्या पूर्व दिशेला पोहोचशील तेव्हा हा गुटखा तुझ्या तोंडात ठेव आणि तिथे स्थिर उभा राहा. राजकुमाराने गुरूंच्या प्रत्येक शब्दाचे बारकाईने ऐकले आणि नम्रपणे उत्तर दिले, ठीक आहे गुरुदेव, मी तुमच्या आज्ञेचे पालन करीन. यानंतर तो गुटखा घेऊन आपल्या महालात परतला. रात्र गडद होत गेली. घड्याळाचे 12 वाजल्यावर राजकुमाराच्या 7ही पत्न्या गाढ झोपेत गेल्या.
योग्य वेळ पाहून राजकुमाराने गुपचूप आपल्या कक्षातून गुटखा उचलला आणि महालाबाहेर पडला. रात्रीच्या सन्नाटात तो एकटाच जंगलाकडे चालू लागला. गुरूंच्या निर्देशानुसार त्याने आपले पाय पूर्व दिशेकडे वळवले आणि घनदाट झाडांमधून व अंधाऱ्या वाटांमधून चालत राहिला. शेवटी त्याने आपले लक्ष गाठले आणि तिथे पोहोचल्यावर गुरुजींच्या सल्ल्यानुसार त्याने गुटखा आपल्या तोंडात ठेवला आणि त्या जागी स्थिर उभा राहिला. राजकुमाराच्या मनात गुटख्याच्या शक्तीबद्दल आणि गुरूंनी दिलेल्या निर्देशामागच्या उद्देशाबद्दल गोंधळ आणि आश्चर्य होते, पण त्याला आपल्या गुरूंवर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे तो शांतपणे उभा राहिला, जणू काही अनपेक्षित घडण्याची वाट पाहत होता. राजकुमार तिथे स्थिर उभा असताना त्याने पाहिले की ती स्पनिहार स्त्री जी त्याला दिवसा रस्त्यात भेटली होती आणि जिने त्याला त्रियाचरित्र शिकण्याचा सल्ला दिला होता, ती एका थाळीत अन्न घेऊन कुठेतरी चालली होती. राजकुमाराने शांतपणे तिच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले. थोड्याच अंतरावर एका साधूची झोपडी होती आणि पनिहार स्त्री त्या दिशेने जात होती, जणू ती त्या साधूसाठी अन्न घेऊन चालली होती. राजकुमाराने नीट पाहिले आणि ओळखले की तीच ती पनिहार स्त्री आहे, पण पनिहार स्त्री त्याला ओळखू शकली नाही, कारण त्याने आपल्या तोंडात गुरूंनी दिलेला गुटखा ठेवला होता, ज्यामुळे त्याची ओळख झाकली गेली होती आणि तो एक सामान्य माणसासारखा दिसत होता. राजकुमाराच्या मनात विचार आला, नक्कीच काहीतरी गूढ आहे, ज्यामुळे ही स्त्री मध्यरात्री अन्न घेऊन साधूंच्या कुटीत जात आहे. मला याचे कारण समजून घ्यायला हवे. आणि हे ठरवून तो शांतपणे तिच्या मागे चालू लागला, जेणेकरून कोणालाही त्याच्या उपस्थितीची भनक लागू नये आणि तो सत्य जाणून घेऊ शकेल. पनिहार स्त्री राजकुमाराच्या उपस्थितीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होती आणि ती साधूंच्या झोपडीजवळ पोहोचली. तिथे पनिहार स्त्रीने साधूस अन्न देण्यासाठी थाळी पुढे केली. राजकुमाराने पाहिले की साधूंजवळ एक लहानशी पिशवी होती, जी सामान्य वाटत नव्हती. त्याने अंदाज लावला की ही साधी पिशवी नसून एक जादुई पिशवी आहे. साधू प्रत्यक्षात एक जादूगार असल्याचे त्याला जाणवले. आता राजकुमाराला समजले की या साधू आणि पनिहाराच्या दरम्यान नक्कीच काहीतरी गूढ लपले आहे. तो आवाज न करता तिथे उभा राहून ही घटना पाहू लागला, जेणेकरून या रहस्यमय प्रकरणाचे कारण आणि दोघांमधील संबंध समजून घेता येतील. राजकुमार शांतपणे पनिहार स्त्रीच्या मागे चालत होता, हा शोध घेण्यासाठी की अर्ध्या रात्री साधू आणि पनिहार स्त्रीच्या दरम्यान नेमके काय चालले आहे. साधूच्या झोपडीजवळ पोहोचल्यावर त्याने पाहिले की पनिहार स्त्री साधूच्या समोर हात जोडून उभी होती. साधूने तिला पाहताच विचारले, अगं पनिहार, आज इतका उशीर का झाला? इतक्या रात्री इथे येण्याचे कारण काय? पनिहार स्त्रीने नम्रपणे डोके झुकवत उत्तर दिले, प्रिये, मला क्षमा करा, माझा गौण झाला आहे आणि माझे पती मला परत घेऊन जाण्यासाठी आले आहेत. ते मला कधी घेऊन जातील ते ठाऊक नाही. त्यांना झोपवण्यासाठी आणि टाळाटाळ करण्यासाठी वेळ लागला, मग त्यामुळे इथे यायलाही उशीर झाला. मी क्षमाप्राप्ती आहे. आणि मित्रांनो, साधूने हे ऐकल्यावर त्याच्या डोळ्यात हलकीशी नाराजी झळकली. त्याने त्रस्त स्वरात विचारले, तर याचा अर्थ असा की तू आता तुझ्या पतीसोबत जायला इच्छुक आहेस? मग माझ्याकडे येण्याचा काय उपयोग? जा, तुझ्या पतीकडे परत जा. पनिहार स्त्रीने साधूच्या पायांवर पडून विनंती केली, हे प्राणनाथ, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. तुमच्याशिवाय जीवनाची कल्पनाही मी करू शकत नाही. माझ्या मनात तुमच्याबद्दल जे प्रेम आहे ते माझ्या पतीपेक्षा अधिक आहे. मी तुमच्याशिवाय कोणासोबतही माझं आयुष्य घालवू शकत नाही, असं ती म्हणाली. साधूने गंभीर नजरेने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, जर तुला खरोखरच माझ्यासोबत राहायचं असेल तर तुला एक कठीण काम करावं लागेल. तू यासाठी तयार आहेस का? यानंतर साधूने आपल्या कमरेतून एक मोठा चमकणारा चाकू काढला आणि तो पनिहार स्त्री समोर ठेवून गंभीरतेने म्हणाला, पनिहार, जर तू खरोखर माझ्यासोबत राहू इच्छित असशील तर आता तुला एक कठीण कार्य करावं लागेल. जा, तुझ्या पतीचा गळा काप आणि तो माझ्याकडे घेऊन ये. तोच व्यक्ती आपल्या प्रेमात अडथळा ठरत आहे, त्याला ठार मार, जेणेकरून आपल्या प्रेमात कोणताही अडथळा उरणार नाही. मग मी तुला स्वीकारीन, तुझ्याशी लग्न करीन आणि तुला माझी पत्नी बनवीन. हे ऐकताच पनिहार स्त्रीने विचार न करता साधूच्या हातातून चाकू घेतला आणि तात्काळ आपल्या घराकडे धाव घेतली. तिथे पोहोचून तिने पाहिलं की तिचा पती गाढ झोपेत होता.
तिच्या मनात साधूचं प्रेम आणि तिच्या पतीप्रती असलेल्या जबाबदारी यांमध्ये संघर्ष सुरू झाला। परंतु साधूप्रती तिच्या अंधभक्तीने तिला वेडं केलं। तिने चाकू उचलला आणि गाढ झोपलेल्या आपल्या पतीचा गळा कापला। कापलेली मान हातात पकडून ती पुन्हा त्या रात्री साधूकडे आली। तिचा चेहरा घामाने ओलसर झाला होता, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक दिसत होती। दुसरीकडे राजकुमार, जो सर्व काही लपून पाहत होता, तो आश्चर्य आणि भीतीने स्तब्ध झाला। त्याला हे समजत नव्हतं की एक स्त्री इतक्या निर्दयतेने आपल्या पतीचा जीव कसा घेऊ शकते। आणि जेव्हा पनिहार स्त्री आपल्या पतीची कापलेली मान घेऊन साधूकडे आली, तेव्हा साधूच्या चेहऱ्यावर रागाची छटा उमटली। साधूने कठोरतेने विचारलं, तुला हे भयंकर कृत्य करताना जराही संकोच वाटला नाही का? तू आपल्या पतीला मारून त्याची मान माझ्या समोर आणलीस। हे पाहून मला समजले आहे की तुझ्या मनात किती निर्दयता आहे। जर तू तुझ्या पतीची होऊ शकली नाहीस, तर तू कधीच कोणाचीही होऊ शकत नाहीस। हे ऐकून पनिहार स्त्री स्तब्ध झाली आणि जागेवरच उभी राहिली। साधूने तिच्यावर लाथ मारली आणि तिला हाकलून दिले, निघून जा इथून। जर तू तुझ्या पतीशी प्रामाणिक राहू शकली नाहीस, ज्याच्याशी तू 7 वचन घेतले होते, तर माझी काय किंमत आहे? पुन्हा माझ्या पुढे आलीस तर तुला जिवंत सोडणार नाही। साधूच्या या शब्दांनी पनिहार स्त्रीच्या मनाला मोठा धक्का बसला। तिला असे वाटले की तिच्या पायाखालची जमीनच सरकली आहे। तरी ती आपल्या पतीची कापलेली मान उचलून परत आपल्या घराकडे निघाली। तिथे जाऊन तिने ती मान पतीच्या धडाजवळ ठेवली आणि त्याच्याजवळ बसून राहिली। सकाळ होताच पनिहार स्त्री आपल्या पतीच्या बाजूला बसून जोरजोरात रडू लागली आणि ओरडू लागली, पहा पहा, कुणीतरी माझ्या पतीची हत्या केली आहे। तिच्या आरडाओरडण्याने आजूबाजूच्या लोकांना वेदना आणि संतापाची जाणीव झाली। राजकुमार, जो हे सर्व काही लपून पाहत होता, त्याला आतून शोक आणि चिंता जाणवत होती। त्याने सगळं काही पाहिलं होतं की पनिहार स्त्रीने आपल्या पतीची हत्या कशी केली आणि आता तिचं रडणं फक्त एक नाटक वाटत होतं। राजकुमाराला याचा पश्चाताप झाला की कसा एखादा व्यक्ती प्रेम आणि कर्तव्याच्या संघर्षांमध्ये इतका कठोर होऊ शकतो। त्याचं मन द्रवित झालं। ज्या क्षणी राजकुमाराने पनिहार स्त्रीच्या भावनांना समजलं आणि प्रेमाचं असं स्वरूप किती धोकादायक असू शकतं हे जाणलं, त्यावेळी संपूर्ण गाव पनिहार स्त्रीच्या घराकडे धावलं, जिथे पनिहार स्त्रीच्या पतीचा मृतदेह घेऊन गावकरी गावाबाहेर अंत्यसंस्कारासाठी चालले होते। गावातील लोक शोकमग्न होते। त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचा गहिरा भाव होता। पनिहार स्त्री पाठीमागून धावत येत होती। तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि ती वेदनेने भरलेल्या स्वरात रडत ओरडत आपल्या पतीच्या मृतदेहाच्या मागे चालली होती। राजकुमार, जो आता राज्याचा नवीन राजा बनला होता, तोही त्या लोकांसोबत चालला होता। पनिहार स्त्रीचं नाटक पाहून त्याचे मन अत्यंत व्यथित झाले होते। पनिहार गावकऱ्यांच्या जवळ पोहोचली आणि तिथे तिने दुःखी स्वरात ओरडून सांगितले, मी माझ्या पतीसोबत सती जाऊ इच्छिते। जर माझा पती या जगात नाही तर अशा जीवनाला काय अर्थ नाही। मी त्याच्यासोबत अग्नीत स्वतःला समर्पित करीन, पनिहार स्त्रीने ठामपणे सांगितले। पनिहार स्त्रीचा हा निर्णय ऐकून उपस्थित सगळे लोक थक्क झाले। त्यांच्या मनात प्रेम आणि त्यागाच्या या निर्णयाविषयी गहिरा विचार सुरू झाला। राजकुमार मात्र पनिहारच्या या कृतीवर हसला आणि उपरोधाने म्हणाला, तुझ्या भावनांबद्दल ऐकून असं वाटतंय की एखादी स्त्री आपल्या पतीला मारून त्याच्यासोबत सती होण्याची गोष्ट करत आहे। राजकुमाराच्या या टोमण्याला लोक काही समजू शकले नाहीत, पण पनिहार स्त्रीला ते लगेच समजले। तिने खाली मान घालून उत्तर दिले, राजासाहेब, तुम्ही आमच्याबद्दल अशी गोष्ट बोलत आहात, पण काही हरकत नाही, मी तरीही माझ्या पतीसोबत सती होईन। त्यानंतर पनिहार स्त्रीने गंभीर स्वरात सांगितले, राजासाहेब, जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते। राजकुमाराने उत्सुकतेने विचारले, सांग, काय सांगू इच्छितेस? पनिहार स्त्रीने गंभीरतेने सांगितले, राजासाहेब, आयुष्यात कधीही चुकून सुद्धा चटईवर बसू नका आणि जर बसण्याची वेळ आली तर आधी ती चांगल्या प्रकारे झटकून घ्या। राजकुमाराने आश्चर्याने विचारले, हे पनिहार स्त्री, तू असे काय सांगते आहेस? मी तर राजा आहे, मला चटईवर बसण्याची काय गरज आहे? पनिहार स्त्रीने आपले म्हणणे स्पष्ट करत सांगितले, नाही राजासाहेब, जेव्हा कधी तुम्हाला चटईवर बसावे लागेल तेव्हा ती झटकूनच त्यावर बसा। राजकुमाराने तिच्या सल्ल्यावर
सहमती दर्शवली आणि म्हणाला, ठीक आहे, जर तू म्हणते आहेस तर मी नक्कीच ते पाळीन. इतके सांगून पनिहार स्त्रीने आपल्या पतीसोबत अग्नीत स्वतःला समर्पित करण्याचा निर्णय घेतला आणि ती आपल्या पतीसोबत सती झाली. राजकुमाराने पनिहार स्त्री आणि तिच्या पतीचा अंतिम संस्कार करून दिला आणि गंभीर मनस्थितीत आपल्या महालाकडे परतला. अशाच प्रकारे एक संपूर्ण दिवस शोकात गेला. जेव्हा दुसरी रात्र आली तेव्हा राजकुमार आपल्या गुरुच्या निर्देशानुसार तोच गुटखा आपल्या तोंडात घालून पुन्हा पूर्व दिशेकडे चालू लागला. तो त्या ठिकाणी पोहोचला जिथे तो मागील रात्री उभा होता. दुसऱ्या रात्री राजकुमाराने पाहिलं की त्याच्या 7ही राण्या, ज्यासोबत तो नेहमी राहत होता, त्यांच्या हातात भोजनाची थाळी घेऊन साधूच्या झोपडीच्या दिशेने जात होत्या. जसे राजकुमाराने त्यांच्या राण्यांना त्या बाबांच्या कुटियाच्या दिशेने जाताना पाहिलं, त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्याच्या मनात एक विचित्र गोंधळ निर्माण झाला. तो स्वतःला विचारू लागला, हे काय चाललंय? त्याच वेळी एक राणी त्याच्याकडे बघते, परंतु राजकुमाराच्या तोंडात गुरुने दिलेला गुटखा असल्याने त्या राण्यांना त्याचा चेहरा ओळखता आला नाही. गुटखा लावल्यामुळे राजा त्यांच्यासाठी अनोळखी दिसत होता आणि त्यावेळी केवळ साधूच्या झोपडीच्या दिशेने जात होत्या. मग राजकुमाराची चिंता आणि शंका वाढली, कारण त्याला जाणवलं की त्याच्या राण्या कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या साधूकडे जात होत्या, जो त्याला खूपच त्रास देत होता. त्यातली एक राणी मोठ्या निरागसतेने म्हणाली, हे मुला, इतक्या रात्री तू इथे एकटा का उभा आहेस? चल, आमच्या थाळी घेऊन त्या झोपडीपर्यंत पोहोच. राजकुमाराने विचार न करता थाळी आपल्या हातात घेतली आणि राण्यांसोबत साधूच्या झोपडीच्या दिशेने चालू लागला. जेव्हा 7ही राण्या राजकुमारासोबत त्या साधूच्या झोपडीमध्ये पोहोचल्या तेव्हा राजकुमार शांतपणे उभा राहिला. तो त्यांच्या राण्यांच्या भावना आणि त्यांचे उद्दिष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्यांच्या मनात एक प्रश्न येत होता, आपल्या महालात अशी काय कमतरता आहे की ज्या 7 राण्या त्या साधूच्याकडे जात आहेत? तो हे समजून घ्यायचं इच्छित होता की त्या साधूकडे असं काय खास आहे जे राण्यांना आकर्षित करतं. म्हणून तो शांतपणे उभा राहून सर्व काही पाहत होता. जेव्हा 7ही राण्या राजकुमारासोबत साधूच्या झोपडीमध्ये पोहोचल्या तेव्हा साधूने राजकुमाराच्या उपस्थितीवर आश्चर्य व्यक्त करत विचारले, हे कोण आहे? तेव्हा राण्यांनी एकसाथ उत्तर दिले, महात्माजी, हा मुलगा रस्त्यात आम्हाला भेटला होता. त्याने आमची मदत केली म्हणून आम्ही त्याला सोबत घेतलं. त्यांच्या बोलण्यात एक ताजेपणा आणि विश्वास होता, परंतु राजकुमाराच्या मनात अनेक प्रश्न होते. तो मनात विचार करू लागला, अखेर हा काय प्रकार असू शकतो? आपल्याला याचं कारण शोधावं लागेल. त्याच वेळी एक राणी सुचवते, चला, आपण त्याला आज रात्री इथेच राहू देऊ. सकाळ होताच तो निघून जाईल. साधूने राण्यांच्या या बोलण्याला मान्यता दिली आणि ताबडतोब त्याच्या एका शिष्याला बोलावलं. साधूंनी शिष्याला सांगितलं, जा, आजच्या रात्रीसाठी या मुलाच्या राहण्याची व्यवस्था कर. त्यानंतर शिष्य राजकुमाराला घेऊन एका खोलीत गेला जिथे एक जुनी चटई पडली होती. शिष्याने राजकुमाराला सांगितलं, बघ, आज रात्री तुम्हाला या चटईवरच झोपायचं आहे. असं सांगून शिष्य तिथून निघून गेला आणि राजकुमार खोलीत एकटा राहिला. राजकुमार आता आपल्या मनात विचार करू लागला, आज तर खरंच चटईवर झोपण्याची वेळ आली आहे, पण काहीच हरकत नाही, ही रात्र चटईवरच घालू. त्याने ठरवलं की तो चटईवर बसणारच आहे. इतक्यात त्याला पनिहार स्त्रीच्या शब्दांची आठवण झाली. तो विचार करू लागला, पनिहार स्त्री म्हणाली होती की जेव्हा तुम्हाला चटईवर बसण्याची वेळ येईल तेव्हा ती चटई आधी झटकून घ्या. राजकुमाराने चटई उचलली आणि तिच्या खाली पाहिलं. त्याच्या डोळ्यातील आश्चर्य वाढलं, कारण त्याला तिथे एक खूप खोल आणि भयंकर दरी दिसली. दरीच्या गाभ्यातून एक भयान दृश्य त्याला दिसलं आणि त्याच्या मनात विचार आला की कदाचित ही चटई आणि दरी साधूच्या जादूचा एक भाग असावा. राजकुमाराने सावधगिरी बाळगायचं ठरवलं. तो दरीत डोकावून पाहताच त्याच्या डोळ्यात भीतीने पाणी आलं. त्याने पाहिलं की तिथे अनेक कैदी बंदिस्त होते, ज्याला साधूने बंदी करून ठेवले होते. त्यातले एक कैदी राजकुमाराला ओळखताच जोरात बोलला, हे राजकुमार, तुम्ही इथे कसे आलात? राजकुमार त्याला गप्प राहण्याचा इशारा देत म्हणाला, मौन रहा, नाहीतर आपली सर्व चर्चा उघड होईल. मग त्यावर सर्व कैदी एकत्र बोलले, राजासाहेब, तुम्ही ताबडतोब इथून निघा. आम्ही इथे अडकलो आहोत, पण तुम्ही इथे राहू नका, नाहीतर तुमचंही असंच होईल जसं आमचं झालं आहे. तुम्ही साधूच्या जाळ्यात अडकाल आणि तो तुम्हाला या दरीत टाकून ठेवेल.
जितक्या लवकर होईल तितक्या लवकर इथून निघून जा. राजकुमाराने त्यांचे शब्द गांभीर्याने घेतले आणि ठरवले की त्याला या धोकादायक ठिकाणाहून पळून जाऊन त्याच्या जीवाचे रक्षण करावे लागेल. मित्रांनो, जेव्हा तो त्या खोलीत गेला होता तेव्हा त्याने आपला गुटखा तोंडात ठेवलेला होता, पण जेव्हा राजकुमार पळून जाण्याची तयारी करत होता त्यावेळी तो गुटखा तोंडात घालण्यात विसरला. त्याच दरम्यान राजकुमाराला पळताना पाहून राण्या आणि साधू देखील त्याला पाहत होते. राण्यांच्या डोळ्यात चिंता आणि भीती होती. आता राजकुमाराला हे समजलं की त्याला लवकर पळून जाऊन वाचावं लागेल, नाहीतर त्याची ही कैदी होण्याचे समजून त्याला साधूच्या जाळ्यात अडकवले जाईल. जेव्हा राण्यांनी आपल्या पती राजकुमाराला धावताना पाहिलं तेव्हा त्यापैकी एक राणी ओरडली, हे आमचे पती आहेत. राण्या ताबडतोब घाबरल्या आणि त्या महात्म्याला म्हणाल्या, महात्माजी, जर त्यांना आमचं दर्शन झालं तर आमची सगळी पोलपट्टी उघड होईल. हे आमचे पती आहेत आणि आता ते धावत आहेत. आता आमचं काय होईल? साधूंनी त्यांना शांती दिली आणि सांगितलं, तुम्ही ते काय पाहत राहिल्या? लवकर जाऊन तुमच्या पतीला पकडून आणा. सातही राण्या ताबडतोब राजकुमाराला पकडण्यासाठी धावल्या, पण राजकुमार जो एक वेगवान धावणारा राजा होता त्याने इतक्या वेगाने धावलं की तो थेट आपल्या महालात पोहोचला आणि सर्व राण्या या धावपळीत घाबरल्या आणि त्यांचं एकत्र येणं थांबलं. घाबरलेल्या राण्या पुन्हा त्या बाबाकडे परत गेल्या आणि म्हणाल्या, महात्माजी, आता तर आमचे पती आम्हाला जिवंत सोडणार नाहीत. जेव्हा आम्ही घरी पोहोचू तेव्हा ते आमचा जीव घेतील. कृपया आम्हाला वाचवा, काहीतरी उपाय करा. त्यांच्या आवाजात चिंता आणि भीतीची गडबड होती, कारण त्यांना हे समजलं होतं की त्यांना या धोकादायक परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी ठोस उपायाची आवश्यकता आहे. मग त्यानंतर साधूंनी राण्यांना एक जादुई खिळा दिला आणि सांगितलं, जेव्हा तुम्ही तुमच्या महालात परत जाल तेव्हा तो तुमच्या पतीला फसवून हा खिळा त्यांच्या डोक्यात ठोकून टाका. हा जादुई खिळा तुमच्या पतीला एका मेंढरीत रूपांतरित करेल आणि नंतर तुम्ही सर्वांनी मिळून त्याला मारून टाका. यावरून तुम्हाला सर्वांना वाचता येईल. सातही राण्या या भयानक योजनेसाठी तयार होत्या आणि त्यांनी साधूंनी सांगितलेला खिळा घेतला आणि महालाकडे मार्गस्थ झाल्या. महालात पोहोचल्यावर राण्या आपापसात चर्चा करू लागल्या की त्यांचे पती हे कोणत्या राणीला सर्वाधिक प्रेम करतात. शेवटी त्यांनी ठरवलं की सर्वात लहान राणीला हे काम देण्यात येईल, कारण त्या राणीला राजा सर्वात जास्त प्रेम करत होता. सर्व राण्यांनी जादुई खिळा लहान राणीला दिला आणि तिला सांगितलं, घ्या छोट्या राणी साहेब, हे काम तुझे आहे. तू कोणत्याही मार्गाने राजकुमाराच्या डोक्यात हा खिळा ठोकून टाक. लहान राणीने सहमत होऊन सांगितलं, ठीक आहे, मी ते करून देईन. तिच्या आवाजात एक दृढता होती, पण तिच्या मनात त्या धोकादायक कामामध्ये एक छोटीशी भीती देखील होती, जी या कृत्याच्या तयारीसाठी आवश्यक होती. मित्रांनो, लहान राणीने तो जादुई खिळा आपल्या जवळ ठेवला आणि जेव्हा राजा त्याच्या 7 राण्यांना परत येताना पाहतो तेव्हा त्याच्या मनात एक दिव्य क्रोध उफाळून आला. त्याने त्यांना सांगितलं, प्रथम तुम्ही इथे थांबा. मला सांगा, आमच्या राज्यात अशी कोणती गोष्ट आहे की तुम्ही मध्यरात्री त्या साधूकडे जात आहात? याचं कारण काय आहे? 7ही राण्यांनी हात जोडून म्हटलं, महाराज, आम्हाला माफ करा. आम्हाला असं वाटतं की त्या साधूबाबाने आम्हावर काहीतरी जादूटोणा केलाय, म्हणूनच आम्ही अशी चूक केली. आता भविष्यात असं काहीही होणार नाही. लहान राणीच्या या शब्दानंतर राजा त्यांचं ऐकून घेतो, कारण त्याला लहान राणीबद्दल प्रचंड प्रेम होतं. राजा विचार करू लागला की कदाचित खरंच त्या बाबाने राण्यांवर काहीतरी जादूटोणा केला असेल. राजा आपल्या सर्व पत्नींना माफ करतो आणि म्हणतो, ठीक आहे, तुम्ही सर्व तुमच्या खोल्यांमध्ये जा. सर्वात लहान राणी, जिने राजकुमारावर सर्वात जास्त प्रेम केलं होतं, ती पुढे येऊन राजकुमाराला जेवण देते आणि हळूच त्याला झोपवते. जेव्हा राजाला गाढ झोप लागते तेव्हा बाकीच्या राण्याही तिथे येतात. लहान राणी तो जादुई खिळा काढून राजकुमाराच्या डोक्यात ठोकते. तसेच लहान राणीने खिळा ठोकला. राजा अचानक उठतो, पण तोपर्यंत तो मेंढरात बदललेला असतो. त्याचं रूप, रंग आणि स्वरूप सर्व काही बदललेले होते आणि राजा आता पूर्णपणे ओळखून येण्यासारखा झाला होता. हे सर्व पाहून राण्यांना खूप आनंद होतो. आता त्या राजात एवढी ताकद आणि सामर्थ्यही नाही की तो राण्यांचा सामना करू शकेल. 7ही राण्या मिळून त्या राजाला पकडण्याचा प्रयत्न करतात. राजाने हार मानली नाही,
पण जेव्हा त्याने आपली स्थिती पाहिली तेव्हा त्याने महालाच्या खिडकीतून उडी मारण्याचा निर्णय घेतला आणि धावत धावत आपल्या गुरूंकडे पोहोचला. गुरूंच्या समोर धावत जात तो घाबरलेला म्हणतो, हे गुरुदेव, मला माफ करा. कृपयाच माझं जीवन वाचवा, नाहीतर मी मरण पावेन. गुरु त्याला गंभीरतेने पाहून म्हणाले, मुला, मी तुला आधी चेतावणी दिली होती की तू क्रियाचरित्र शिकू नकोस. याचा परिणाम तू आता आपल्या डोळ्यांनी पाहिला आहेस, नाही का राजकुमार? गुरूंच्या शब्दांना ऐकत तो सांगतो, गुरुदेव, मला माफ करा आणि माझं जीवन वाचवा. माझ्या पत्नीने माझ्या डोक्यात जादुई खिळा ठोकलाय, ज्यामुळे मी आता मेंढरात बदललो आहे. गुरुने त्या खिळाकडे पाहून सांगितलं, हा तर तोच खिळा आहे जो त्या साधूने तुमच्या पत्नीला दिला होता. मी तुमच्या मदतीला येऊ शकत नाही. हे ऐकून राजकुमाराचा चेहरा घाबरलेला झाला. तो गुरुकडे विनवणी करतो, गुरुदेव, कृपया असे करू नका. मी तुमचा शिष्य आहे. हे तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही माझं जीवन वाचवा. गुरु काही वेळ विचार करून म्हणाले, ठीक आहे मुला, मी तुला वाचवू शकत नाही, पण तुझ्यासाठी एक उपाय नक्की करू शकतो. राजकुमार आशेने विचारतो, काय गुरुदेव, मला सांगा, मी काय करावं? गुरु गंभीर आवाजात सांगतात, आम्ही तुझं रूप मेंढरापासून पोपटात बदलू शकतो. जेव्हा तुझं रूप पोपटात बदलेल तेव्हा तुझं जीवन वाचेल. तू त्वरित राजा हरिदासच्या राज्यात जा आणि तिथे राहा, कारण त्या राज्यात त्या साधूची जादू काम करत नाही. राजकुमार ते गुरूंच्या शब्दांचा स्वीकार करतो आणि म्हणतो, ठीक आहे गुरुदेव, तुम्ही मला पोपट बनवून द्या. मित्रांनो, त्या क्षणी गुरुदेवांनी आपल्या जादुई शक्तीचा वापर केला आणि त्याला एक सुंदर पोपट बनवले. पोपट बनवल्यावर तो त्वरित उडून राजा हरिदासच्या राज्याच्या दिशेने निघाला. तिथे पोहोचल्यावर त्याने घनदाट जंगलात एका विशाल झाडावर इतर अनोख्या पोपटांसोबत आपले स्थान तयार केले आणि त्यांच्या सोबतीत राहू लागला. याच दरम्यान राण्या राजाला शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होत्या. त्यांनी जंगलामध्ये आणि मैदानामध्ये त्याला शोधण्याचा प्रत्येक प्रयत्न केला, पण राजकुमार कुठेही दिसला नाही. त्यांची चिंता वाढू लागली, कारण खूप शोध घेऊनही राजकुमाराचा काही पत्ता लागत नव्हता. मग सातही राण्या त्वरित आपल्या महालातून निघून साधूकडे परतल्या आणि चिंताग्रस्त स्वरात म्हणाल्या, साधू महाराज, तो राजकुमार तर पळून गेलाय. कृपया आपली जादुई पोटली काढा आणि पहा तो आता कुठे गेलाय. साधूने गंभीरतेने आपली पोटली उघडली आणि ध्यानपूर्वक पाहण्यास सुरुवात केली. त्याला समजले की राजकुमार, जो आता पोपट बनला होता, राजा हरिदासच्या राज्यात पोहोचलाय. साधूंनी ही माहिती राण्यांना दिली, ज्यामुळे त्यांचा चेहरा चिंताग्रस्त झाला. त्यातली एक राणी म्हणाली, हे स्वामी, आता आम्ही काय करावे? साधूंनी त्यांना सल्ला दिला, आता तुम्ही सर्व आपल्या राजमहालात परत जाऊन एक घोषणा करा की जो कोणी पोपट पकडून आणेल त्याला मी 5-5 सोन्याचे शिक्के बक्षीस देऊ. हे ऐकून सातही राण्या त्वरित महालात परतल्या आणि तिथे जाऊन त्यांनी घोषणा केली. सर्व नगरवासियांना सूचित केले जाते की जो कोणी पोपट पकडून आणेल त्याला मी 5 सोन्याचे सिक्के बक्षीस देऊ. त्यांचा आवाज महालाच्या चारही दिशांना गुंजला आणि नगरातील लोक या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी धावत सुटले. आता त्या राज्यातील सर्व लोक पोपट पकडण्यासाठी चारही दिशांना पळू लागले. जसेच कोणी एखादा पोपट पकडायचा तो त्वरित राण्यांकडे घेऊन जात असे आणि बदल्यात 5 सोन्याचे सिक्के मिळून आनंदाने परत येत असे. सातही राण्या त्या पोपटांना मारून टाकत होत्या आणि याप्रमाणे वेळ निघून जात होती. तरीही राजकुमार, जो आता पोपट बनला होता, तो इतर पोपटांसोबत अत्यंत चांगल्या प्रकारे संवाद साधत होता. तो त्यांना ज्ञानवर्धक गोष्टी सांगत होता आणि त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण करत होता. सर्व पोपटांना हे समजले की हा अत्यंत बुद्धिमान आणि समजदार आहे. ते विचार करू लागले की त्याला आपल्या दरबाराचा राजा बनवावा. अशा प्रकारे सर्व पोपटांनी एकत्र येऊन राजकुमाराला आपला राजा बनवले आणि तो तिथेच लपून आपले जीवन व्यतीत करू लागला. मित्रांनो, एक दिवस एक माणूस जो पोपट पकडण्याचा प्रयत्न करत होता, तो चालता चालता चुकून राजा हरिदासच्या राज्यात पोहोचला. तो त्या झाडाजवळ गेला जिथे राजकुमार पोपट बनून लपून राहत होता. त्या माणसाने जेव्हा इतके सारे पोपट पाहिले तेव्हा त्याच्या मनात एक योजना आली. त्याने विचार केला की जर मी हे सर्व पोपट पकडून राणीकडे घेऊन जाईन तर मला खूप सारे सोन्याचे शिक्के मिळतील. पण त्याच्या मनात अजून एक विचार आला, हे सर्व पोपट पकडायचे कसं?
सकाळ होईपर्यंत सर्व पोपट त्या झाडावरून उडून अन्न आणि पाणी शोधण्यासाठी बाहेर गेले. मग त्या माणसाने एक चालाकीचा उपाय बनवला. त्याने आपल्या चाकूने झाडाच्या चारही बाजूंनी छिद्र केली, ज्यामुळे झाडातून खूप डिंक बाहेर पडू लागला. आता झाडाच्या चारही बाजूंनी डिंक पसरला होता. माणसाने विचार केला की जेव्हा सर्व पोपट परत येतील आणि या झाडावर बसतील तेव्हा ते सर्व डिंकात चिटकून जातील आणि मी त्यांना सहजपणे पकडू शकतो. मग मी त्यांना राणीच्याकडे घेऊन जाऊन पुरस्कार मिळवू शकेन. मित्रांनो, त्या माणसाने त्या झाडाजवळ जाऊन लपून बसण्याचं ठरवलं आणि त्याच्या योजनेला यशस्वी होण्याची वाट पाहू लागला. संध्याकाळ होऊ लागली आणि सर्व एक एक करून परत येऊ लागले. जेव्हा ते झाडावर बसले तेव्हा त्यांच्या पायात डिंक अडकले. झाडाच्या चारही बाजूंनी डिंक इतका पसरला होता की सर्व त्याला टाळू शकले नाहीत. आता सर्व पोपट चिंता आणि घाबरटीने भरले होते. त्यात राजकुमार जो पोपट बनून तिथे होता तो देखील फसला. राजकुमाराला आपल्या साथीदार पोपटांची स्थिती पाहवत नव्हती, कारण ते सर्व त्याला गुरु मानत होते. सर्व पोपट एकत्र येऊन राजकुमाराकडे विनंती करतात, राजकुमार, कृपया आता काहीतरी करून आम्हाला या अडचणीतून बाहेर काढा आणि जर तुम्ही आम्हाला वाचवले नाहीत तर तो माणूस सकाळी येऊन आम्हाला पकडून घेईल. त्यांचं बोलणं ऐकून राजकुमार आपल्या बुद्धीचा वापर करून एक योजना तयार करण्याचा विचार करू लागला, ज्यामुळे तो आपल्या मित्रांना या संकटापासून वाचवू शकतो. राजकुमार सर्व पोपटांना आश्वस्त करत म्हणाला, तुम्ही काळजी करू नका. जेव्हा तो माणूस सकाळी इथे येईल तेव्हा तुम्ही सर्व असे करा की त्याला असं वाटलं पाहिजे की सर्व मेलेले आहेत आणि जेव्हा तो तुम्हाला झाडांपासून खाली फेकायला लागेल तेव्हा तुम्ही सर्व एकाच वेळी उडून पळून जाऊ शकाल. सर्व आपल्या गुरूंच्या योजनेला मान्य करून म्हणाले, ठीक आहे गुरुदेव. सकाळी जेव्हा तो माणूस झाडाजवळ पोहोचला त्याने पाहिले की सर्व पोपट आपापले पंख पसरून झाडावर लटकल्यामुळे मृत असल्यासारखे दिसत आहेत. त्याने विचारले, अरे हे काय झालं? हे सर्व मेले आहेत. आता मला सोन्याचे शिक्के कसे मिळतील? त्यानंतर त्याने विचार केला, चला आता यांचा त्रास संपूया. असा विचार करून तो माणूस झाडावर चढला आणि एक एक करून त्यांना पकडून खाली फेकू लागला, असं मानून की तो त्यांच्यावर उपकार करत आहे. माणसाने सर्व पोपट एक एक करून झाडावरून खाली फेकले. जसे ते सर्व खाली पडले त्यांनी राजकुमाराच्या योजनेनुसार त्वरित उड्डाण करण्याची तयारी केली. पण तो राजकुमार पोपटाच्या रूपात रूपांतरित झाला होता. तो झाडावर अजूनही चिकटलेला होता. त्याच्या आसपासचे सर्व पोपट त्याला सोडून उडून गेले. जेव्हा त्या माणसाने हे दृश्य पाहिलं तो चकित झाला आणि विचार करू लागला, हे काय झालं? मी जे सर्व पोपट खाली फेकले होते ते सर्व उडून गेले. आणि त्याला लगेच समजलं की ते सर्व पोपट मिळून त्याच्याशी फसवणूक करत होते. माणसाची नजर त्या राजकुमारावर गेली जो अजून त्याच्या जाळ्यात अडकला होता. तो माणूस त्याला पकडण्यासाठी जलद गतीने पुढे गेला आणि त्याने विचार केला, नक्कीच या पोपटामुळेच बाकीचे सर्व पोपट सुटले आहेत, म्हणून तो शेवटचा राहिला आहे. त्याने ठरवले की तो या राजकुमाराला पकडून राणीला विकायला घेऊन जाईल आणि त्याच्या बदल्यात त्याला 5 सोन्याचे सिक्के मिळतील. मित्रांनो, त्याची योजना तयार झाली होती आणि तो पोपटाच्या रूपात असलेल्या राजकुमाराला पकडून राणीकडे विकायला नेण्यास जाऊ लागला. त्या रस्त्यावर जाताना राजकुमार जो अजून पोपटाच्या रूपात होता त्या माणसाला विचारतो, हे माणसा, तू मला कुठे घेऊन जात आहेस? माणूस गर्वाने उत्तरतो, मी तुला राणीकडे विकायला घेऊन जात आहे. जर मी तुझी विक्री केली तर मला 5 सोन्याची शिक्के मिळतील. राजकुमार जो अजूनही त्याच्या स्थितीत फायदा घेत होता उत्तर देतो, जर मी तुला 1000 सोन्याचे सिक्के मिळवून दिले तर तू मला विकणार का? माणूस आश्चर्यचकित होतो आणि विचारतो, तुला विकायचं तर आहेच, पण तू मला 1000 सोन्याचे सिक्के कुठून आणशील? पोपट लगेच समजतो आणि सांगतो, राजा हरिदासच्या राज्यात एक जत्रा लागते, तिथे बाजार भरतो. जर तू मला तिथे नेऊन विकला तर मी तुला राजाकडून 1000 सोन्याचे सिक्के देईन. राजकुमाराच्या या प्रस्तावाने त्या माणसाला विचार करण्यात लावले आणि तो काही वेळ थांबला, हे विचार करत की खरंच हे शक्य आहे का. आणि मित्रांनो, त्या माणसाने राजकुमाराच्या चलाकीपूर्ण सूचनेला मान्य करत तो पोपट राणीला विकण्याऐवजी राजा हरिदासच्या राज्यात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. तिथे राजा हरिदासच्या राज्यात एक विशेष नियम होता.
जर एखाद्या व्यक्तीचे सामान संध्याकाळपर्यंत विकले गेले नाही तर राजा स्वतः येऊन ते सामान विकत घेत असे। हा नियम लक्षात ठेवून तो माणूस पोपटाला घेऊन बाजारात पोहोचला। बाजारात पोहोचल्यावर त्याला विविध लोक खरेदी करताना दिसले आणि जेव्हा कोणी पोपटाला खरेदी करण्यासाठी जवळ येत असे तेव्हा तो उत्सुकतेने विचारायचा, हा पोपट कितीला आहे? त्यावर तो माणूस उत्तर देतो, हा पोपट स्वतःच आपली किंमत सांगेल। हे ऐकून सर्व लोक आश्चर्यचकित होतात आणि त्यांची जिज्ञासा आणखीन वाढते। माणसाला माहित होते की ही युक्ती त्याच्यासाठी फायदेशीर ठरू शकते आणि त्यामुळे तो पोपटाला विकण्याचा प्रयत्न करत होता आणि तो पोपट आपली चालाकी दाखवून इतकी उंच किंमत सांगत होता की कोणीही पोपटाला खरेदी करण्याची हिम्मत करत नव्हते। या प्रकारे वेळ जात होती आणि अखेर संध्याकाळ होऊन बाजारातील गडबड हळूहळू कमी होऊ लागली। सर्व व्यापारी आपापल्या दुकानांची तयारी करून घरी परतले आणि फक्त तो माणूस आणि पोपट तिथे उभा होता। याच दरम्यान राजा हरिदासने आपल्या सैनिकांना आदेश दिले की जाऊन पहा काही सामान विकले गेले नाही का। जेव्हा राजाचे सैनिक बाजारात पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की एक माणूस पोपट घेऊन बसलाय। सैनिकांनी त्या माणसाला विचारले, भाऊ तुमचा पोपट विकला नाही का? तुम्ही तो कितीला विकता? त्यावर तो पोपट त्याच्या बुद्धिमत्तेने उत्तर दिले, जो मला 1000 सोन्याचे सिक्के देईल तोच मला विकत घेऊ शकतो। हे ऐकून सैनिक अजून अधिक आश्चर्यचकित झाले, कारण इतका उंच दाम ऐकून कोणताही व्यक्ती पोपट खरेदी करण्याचा विचार देखील करणार नाही। त्या पोपटाच्या शब्दांवर सैनिक अचंबित झाले आणि ते राजाकडे धावत गेले आणि संपूर्ण घटना त्यांना सांगितली। ते म्हणाले, महाराज एक माणूस बाजारात पोपट घेऊन बसलाय आणि तो त्याच्या किमतीचे निर्धारण स्वतःच करतो। तो पोपट त्याची किंमत इतकी जास्त सांगत होता की कदाचित त्याला विकत घेणं हे कोणीही विचारही करू शकत नाही। राजा त्या सैनिकांनाही विचारतो, तो पोपटाची किती किंमत सांगत आहे? सैनिक उत्तर देतात, महाराज तो पोपट स्वतःची किंमत 1000 सोन्याचे सिक्के सांगतोय। राजा हे ऐकून म्हणतात, तर मग आपणच जाऊन त्या पोपटाला खरेदी करण्याचा प्रयत्न करूया। राजा त्यांच्या डोळ्यात त्या पोपटाच्या अनोख्या बुद्धिमत्तेचे आकर्षण पाहून त्याला खरेदी करण्यासाठी तयार होतात। राजा विचार करत होता की जर आपण हा अनोखी पोपट खरेदी केला नाही तर आपली अपयशाची गोष्ट पसरू शकते आणि बाजारात एक पोपट विकला नाही असं सांगितलं जाईल, जे आपल्या प्रतिष्ठेला धक्का देईल। या चिंतेत राजा आपल्या मंत्र्यासह रथावर बसून बाजारात जातात। बाजारात पोहोचून राजा त्या माणसाला नम्रपणे विचारतात, हे माणसा या अद्भुत पोपटाची किंमत काय? तो माणूस हात जोडून उत्तर देतो, महाराज या पोपटाची किंमत पोपट स्वतः सांगेल। राजा पोपटाकडे बघून विचारतात, पोपट तू तुझी किंमत काय सांगणार? तो म्हणतो, राजासाहेब मला फक्त तोच खरेदी करू शकतो जो मला 1000 सोन्याचे सिक्के देईल। हे ऐकून राजा त्वरित आपल्या सैनिकांना आदेश देतात की ते 1000 सोन्याचे सिक्के आणा। काही क्षणात राजा त्या सिक्क्यांना त्या माणसाला देतात आणि त्याचबरोबर तो पोपट राजाकडे पोहोचतो। राजा पोपटाला आपल्या महालात घेऊन जातात आणि त्याला आपल्या पलंगाजवळ बसवतात। तो पोपट अत्यंत बुद्धिमान आणि चतुर होता, कारण तो खरं तर एक पूर्व राजकुमार होता। महालात राहून तो राजांना महत्त्वपूर्ण सल्ले आणि ज्ञानवर्धक गोष्टी सांगू लागतो। जेव्हा कधी राजा संकटात अडकलेले असतात किंवा त्यांच्यावर धोका येत असतो तेव्हा तो पोपट त्यांना तत्काळ सावध करतो आणि मग राजा त्या संकटातून वाचतात। राजा हळूहळू त्या पोपटाबद्दल गैर प्रेम आणि स्नेह अनुभवू लागतात। याच दरम्यान राण्या ती बातमी ऐकतात की राजा एक अत्यंत बुद्धिमान पोपट पाळत आहेत, जो फक्त बोलतोच नाही तर खूप ज्ञानवर्धक गोष्टी देखील सांगतो। त्यावर राण्या राजाकडे विनंती करतात, महाराज कृपया त्या बुद्धिमान पोपटाला आमच्याकडे पाठवा। आम्ही देखील त्याला पाहू इच्छितो आणि त्याच्याशी बोलू इच्छितो। राण्यांच्या उत्सुकतेला मान देत राजा त्या पोपटाला राण्यांसमोर पाठवतात। राण्या पोपटाशी संवाद करून अत्यंत आनंदित होतात। पोपटाशी समजूतदार आणि आकर्षक संवाद त्यांना मंत्रमुग्ध करून टाकतात। राण्या म्हणतात, वारे पोपट, म्हणूनच राजासाहेबांनी तुला 1000 सोन्याचे सिक्के देऊन खरेदी केलंय। पोपटाची बुद्धिमत्ता आणि गोडव्याने राण्यांचे मन मोहून घेतले। मित्रांनो, राजाला एक मुलगी होती जी केवळ अतिशय सुंदरच नव्हे तर अतिशय कोमल हृदयाची देखील होती। राणी आपल्या प्रिय मुलीला सांगते, हे मुली आतापासून या पोपटाचे लक्ष ठेवणे तुमचं काम आहे।
त्याला चांगले स्नान घालणे, स्वच्छ करणे आणि सजवणे. राजकुमारी पोपटाची काळजी घेण्याची जबाबदारी घेऊन खूप उत्साहित होते आणि तिला पोपटाशी खूप प्रेम होऊ लागले. सकाळी राजकुमारी तिच्या लहान हातांनी पोपटाला उठवून त्याला स्नान करायला घेऊन जात होती. ती त्याला मनापासून अंघोळ घालायची, त्याचे पंख सजवायची आणि नंतर त्याला सूर्यप्रकाशात सुकवण्यासाठी घेऊन जायची. राजकुमारीच्या पोपटाबद्दल वाढत्या प्रेमाने सर्व महालवासी आश्चर्यचकित झाले. एक दिवस जेव्हा राजकुमारी पोपटाला प्रेमाने गुंजारत होती, तेव्हा तिचं लक्ष अचानक पोपटाच्या डोक्यावर गेलं, जिथे एक छोटासा खिळा ठोकलेला होता. हे अनोखं पाहून राजकुमारी थोडी चकित झाली आणि तिने ठरवलं की तो खिळा काढावा. जसं तिने खिळा पोपटाच्या डोक्यातून बाहेर काढला, तसं अचानक पोपटाचं रूप अचानक बदलू लागलं आणि राजकुमारीच्या समोर पोपट नाही तर एक सुंदर आणि तेजस्वी राजकुमार उभा होता. हा अद्भुत बदल पाहून राजकुमारी घाबरली आणि आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली. राजकुमारीच्या भयाचा अंदाज घेत राजकुमार तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, घाबरू नकोस, ही माझी खरी ओळख आहे. तुम्ही जो खिळा काढला तो मला पोपट बनवणारा होता, पण जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तो खिळा परत माझ्या डोक्यात ठोकून द्या, मी पुन्हा पोपट होईन. त्याने हळुवारपणे पुढे सांगितलं, या रहस्याबद्दल मी तुम्हाला रात्री सर्व काही सांगेन, तोपर्यंत ही गोष्ट कोणालाही सांगू नका. राजकुमारीने त्याचं म्हणणं मान्य केलं आणि ती त्याच्याकडे जिज्ञासेने पाहू लागली. ती अजून काही बोलली नाही, पण ती आता रात्र होण्याची आणि त्या रहस्यांचा पर्दाफाश होण्याची वाट पाहत होती. मित्रांनो, जसेच राजकुमाराने राजकुमारीला खिळा परत डोक्यात ठोकण्याची विनंती केली, राजकुमारीने ते त्वरित केलं. पोपटाच्या डोक्यात खिळा परत ठोकल्यावर एका क्षणात तो राजकुमार पुन्हा पोपटाच्या रूपात बदलला. राजकुमारीने त्याच्या रहस्याला हृदयात जपलं आणि त्याला आपल्या कक्षेत घेतलं. रात्रीच्या शांततेत जेव्हा सगळीकडे शांतता पसरली होती, राजकुमारीने पोपटाच्या डोक्यातून खिळा हळूहळू काढला आणि तो पोपट पुन्हा राजकुमारामध्ये बदलला. राजकुमार त्याच्या चेहऱ्यावर गंभीरता आणि कृतज्ञतेचे भाव दाखवत म्हणाला, आता मी तुम्हाला माझी संपूर्ण कथा सांगतो. त्याने त्याच्या आयुष्यातील सर्व गुप्त पैलूंचं विस्तृतपणे वर्णन केलं. कसं एक साधूच्या धोरणाने त्याला पोपट बनवले आणि कसं त्याने हा प्रवास पार केला. नंतर राजकुमारने विनंती केली, माझ्या प्रिय राजकुमारी, कृपया गोष्टीला तुमच्या आईवडिलांना किंवा इतर कोणालाही सांगू नका, कारण जर ही गोष्ट कोणाला समजली तर माझ्या जीवाला धोका नक्कीच होऊ शकतो. राजकुमारीने त्याची गोष्ट हृदयापासून मान्य केली आणि तिने आश्वासन दिलं की ती ही गुप्तता कधीही उघड करणार नाही. ती आपल्या आईवडिलांपासून काही न सांगता राजकुमाराची कथा आपल्या मनात सुरक्षित ठेवते. मग मित्रांनो, वेळ आपला मार्ग पुढे चालवत राहिला. प्रत्येक रात्री राजकुमारी त्या पोपटाला आपल्या कक्षात आणून त्याच्या डोक्यावरील खिळा काढत असे. जसेच खिळा बाहेर पडला, पुन्हा तो सुंदर राजकुमारामध्ये रूपांतरित होत असे. रात्रीच्या अंधारात ते दोघं एकमेकांच्या साथीने आनंदी होऊन आपली भावना एकमेकांना सांगत होते. अशा प्रकारे वेळ हळूहळू पुढे जात राहिला आणि त्यांच्यातला संबंध आणखीन घट्ट होत गेला. राजकुमारीला त्या राजकुमारावर प्रचंड प्रेम होऊ लागलं आणि प्रत्येक रात्रीचं त्यांचं मिलन त्यांच्यासाठी खास बनत गेलं. मित्रांनो, दुसरीकडे राजकुमाराच्या पत्नी ज्या त्याच्या शोधात होत्या, त्या अनेक पोपट विकत घेत होत्या आणि त्यांना मारून टाकत होत्या, कारण त्यांना वाटत होतं की कदाचित त्यातच तो राजकुमार असावा जो कुठेतरी पोपट बनून राहिलेला आहे. पण त्यांची दुर्दशा अशी की राजकुमाराचे नशीब त्यांना त्या राजकुमार पोपटाची अजिबात भेट होऊ देत नव्हतं. मित्रांनो, नंतर त्या सातही राण्यांच्या मनात बेचैनी वाढली आणि त्या पुन्हा त्या साधूच्या जवळ जातात. राण्या त्याला म्हणतात, साधू महाराज, आमचे पती अजून आम्हाला सापडलेले नाहीत. आता आपणच सांगा आम्ही काय करावं आणि त्यांना कसं समाप्त करावं. साधू त्यांची गोष्ट ऐकतो आणि पुन्हा त्याची पोटली उघडतो. तो पोटलीतून बाहेर पाहतो की राजकुमार अजूनही पोपट बनून राहिलेला आहे आणि राजा हरिश्चंद्राच्या महालात आरामात पडून राहतो आहे. मग यावर साधू त्या 7 राण्यांना म्हणतो, तुम्ही केवळ एकच काम करा, तुम्ही सर्व नृत्य कला शिका आणि आपण सर्व एकत्र बसून राजदरबारात नृत्याचा कार्यक्रम सादर करू. आपल्या कलेद्वारे राजाला मोहित करू आणि मग तो आपल्याला वरदान मागण्यास नक्कीच तयार होईल, हे मात्र निश्चित.
म्हणून तुम्ही आणि आपल्या कलेद्वारे राजाला मोहित करू. मग तो आपल्याला वरदान मागण्यास सांगेल. त्यावेळी आपण पोपटाला मागू आणि आपला हेतू साध्य करू. साधूची ही गोष्ट ऐकून राण्या नृत्यकला शिकायला लागतात आणि साधू स्वतःबद्दल वाजवण्याचा स्वभाव करत राहतो. अशा प्रकारे काहीच वेळात सर्वजणी नृत्यकलेत निपुण होतात. हे पाहून साधू आनंदित होतो आणि म्हणतो, आता आपण तयार आहोत. आता आपण राजाकडून पोपट मागू शकतो. त्यानंतर साधू आपला वेश बदलतो आणि 7 राण्यांना नृत्यकलेतील पारंगत कलाकारांप्रमाणे तयार करून राजा हरिदासच्या दरबाराकडे मार्गस्थ करतो. दरबारात पोहोचल्यावर राजा हरिदासला नमस्कार करत साधू म्हणतो, हे महाराज, आम्ही नृत्य आणि संगीताचे कलाकार आहोत. आपल्या महालात आमची कला सादर करण्यासाठी आलो आहोत आणि आपलं मनोरंजन करण्यासाठी नृत्य व संगीत प्रस्तुत करू इच्छितो. राजा हरिदास, ज्याला संगीत आणि नृत्याचा फार मोठा शौक होता, हा प्रस्ताव आनंदाने स्वीकारतो. मित्रांनो, साधू तबल्यावर थाप मारू लागतो आणि 7ही राण्या आपल्या मोहक नृत्याने दरबार सजवू लागतात. त्यांचे नृत्य इतके आकर्षक आणि लोभावणारे होते की राजा आणि दरबारातील सर्व लोक मंत्रमुग्ध होऊन त्या कलेचा आनंद घेऊ लागतात. मित्रांनो, जेव्हा दरबारातील संगीत आणि नृत्याचा गोंधळ पोपटाच्या कानापर्यंत पोहोचतो, तेव्हा त्याला समजते की हा साधू आपली चालबाजी करून 7 राण्यांसोबत इथे वेश बदलून आला आहे. पोपट तत्काळ विचार करतो, आता माझं जीवन धोक्यात आहे. रात्री होईपर्यंत राजकुमारी नेहमीप्रमाणे त्याला आपल्या कक्षात घेऊन जाते आणि त्याच्या चोचीजवळ असलेला खिळा सावधपणे काढते. खिळा बाहेर पडताच पोपट पुन्हा राजकुमारामध्ये बदल होतो. आता राजकुमार राजकुमारीला सर्व विस्ताराने समजावून सांगतो आणि म्हणतो, पहा, जे संगीत आणि नृत्य करणारे आज दरबारात आले आहेत ते साधारण लोक नाहीत. ते साधू आहेत ज्यांनी मला पोपट बनवलं आणि त्यांच्यासोबत ज्या 7 राण्या आहेत ज्यांनी मला फसवलं. त्यांचा हेतू राजा हरिदासला आपली कला दाखवून त्यांच्याकडून मागणं माझं करून मला मारून टाकण्याचा आहे. म्हणून आपल्याला खूप सावध राहावं लागेल. राजकुमार पुढे म्हणतो, राजकुमारी, जेव्हा राजा तुमच्याकडे पोपट मागायला येईल तेव्हा त्याला कधीही पोपट देऊ नका. जर राजाने स्वतः येऊन पोपट मागितला तरी तुम्ही त्याला नकार द्या. अगदी तो जोर करीत आणि जिद्द करीत तुमच्याकडून मागेल तरी तुम्ही रागाने पिंजरा जमिनीवर फेकून द्या. त्यानंतर मी माझ्या सुटकेचा मार्ग शोधून काढीन. राजकुमारी त्याचे शब्द काळजीपूर्वक ऐकते आणि सहमती दर्शवताना म्हणते, ठीक आहे राजकुमार, जसं तुम्ही सांगता तसंच मी करीन. मित्रांनो, या प्रकारे संपूर्ण रात्र दरबारात गाणं आणि नृत्य चालू राहतं. राजा त्या संगीत आणि नृत्याने अत्यंत प्रसन्न होतो आणि त्या कलाकारांना सांगतो, तुम्हाला काय इनाम हवं का? हे ऐकून साधू आणि 7ही राण्या, जे वेश बदलून कलाकारांच्या रूपात आले होते, अत्यंत विनम्रतेने म्हणतात, राजासाहेब, आम्ही ऐकलं आहे की काही वेळापूर्वी तुम्ही एक अद्भुत पोपट खरेदी केला होता. जर तुम्ही तो पोपट आम्हाला देऊ शकलात तर ती आमच्यासाठी सर्वात मोठी भेट नक्कीच होईल. राजा त्यांच्या इच्छेशी सहमत होऊन म्हणतो, ठीक आहे, जर हे तुमचं इच्छित असेल तर तो पोपट तुम्हाला देण्यात येईल. त्यानंतर राजा आपल्या मंत्र्याला बोलावून आदेश देतो, जाऊन तो पोपट आणा आणि त्यांना द्या. मंत्री आदेश घेऊन राजकुमारीच्या कक्षात पोहोचतो आणि म्हणतो, राजकुमारीजी, राजासाहेबांनी तो पोपट मागितलाय, कृपया तो मला द्या. यावर राजकुमारी ठाम स्वरात म्हणते, नाही, मी तो पोपट देणार नाही. मंत्री थोडा अस्वस्थ होऊन म्हणतो, कृपया चिंता करू नका, हे राजासाहेबांचे आदेश आहेत. पण राजकुमारी म्हणते, तुम्ही राजासाहेबांना सांगितलं पाहिजे की ते स्वतः येऊन इथे माझ्याकडून पोपट मागतील तरी मी कोणालाही तो देणार नाही. मग मंत्री राजाकडे परत जातो आणि सगळी गोष्ट त्याला सांगतो. त्यावर राजा स्वतः राजकुमारीकडे जातो आणि तिला समजावून सांगतो, बाळा, मला तो पोपट दे. मी त्याला या नृत्यकला करणाऱ्यांना देण्याचे वचन दिले आहे, त्यामुळे तुम्हाला तो पोपट मला द्यावा लागेल. मित्रांनो, राजा आपल्या मुलीला समजावत म्हणतो, माझ्या बाळा, मला हा पोपट त्या नृत्य कलाकारांना द्यायचा आहे ज्यांनी रात्रभर इतकी अद्भुत गाणी आणि नृत्य सादर केली. पण राजकुमारी ठामपणे म्हणते, बाबा, मी हा पोपट देणार नाही. राजकुमारीच्या या जिद्दीला पाहून राजा रागाने लाल होतो आणि म्हणतो, तुम्ही काय बोललात? मी त्याला देण्याचं वचन दिले.
जर तुम्ही तो देणं नाकारलं तर माझं वचन खोटं ठरेल आणि हा माझ्या सन्मानाचा प्रश्न आहे. राजा रागात आल्याचं पाहून राजकुमारीलाही राग येतो आणि ती आवेशात पिंजरा जमिनीवर फेकून देते. जसं पिंजरा जमिनीवर पडतो तो तुटतो आणि त्याच वेळी जे राजकुमाराने सांगितलं होतं ते घडतं. पिंजऱ्यातून पोपट मण्याच्या दाण्यात बदलतो आणि जमिनीवर लवणतो. तिथे साधू जो सगळं काही पाहत होता तो एका कबुतराचं रूप घेतो आणि त्या दाण्याला खाण्यासाठी पुढे जातो. त्याचा विचार असतो की जर तो दाणा गिळला तर राजकुमाराचा अंत होईल. पण जसा तो कबूतर त्या दाण्याला आपल्या चोचीत घ्यायला जातो तसाच एक जोरदार वारा येतो आणि तो दाणा त्याच्या चोचीतून पडून खाली गडबडतो. मित्रांनो, हवेसोबत उचलून घेऊन तो दाणा महालाच्या बाहेर जातो आणि एक शक्तिशाली गरुड बनून बदलतो. अचानक गरुड म्हणून तो कबुतरावर हल्ला करतो आणि त्याला आपल्या पंजात पकडून मारून टाकतो. अशा प्रकारे त्या फसव्या साधूचा अंत होतो. राजा हे सर्व पाहून थक्क होतो. गरुड कबुतराला मारून पुन्हा पोपटाच्या रूपात परत येतो आणि राजकुमारीच्या जवळ जातो. राजकुमारी त्याच्या डोक्यातून खिळा बाहेर काढते आणि अगदी पाहता पाहता तो पोपट पुन्हा त्या सुंदर राजकुमाराच्या रूपात बदलतो. मित्रांनो, हा पोपट राजकुमाराच्या अद्भुत कला आणि शक्तीचा एक भाग होता. पोपट बनून राजकुमार बनून खायचा दाणा आणि मग गरुडामध्ये बदलणे हे सर्व रूप बदलण्याच्या चमत्कारिक कलेचा भाग होते जे राजकुमाराने शिकले होते. राजकुमारीने हळूहळू आपल्या पित्याला संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि त्याला सांगितलं की हा राजकुमार कोणताही सामान्य व्यक्ती नाही, तो एक सच्चा राजा आहे आणि मी त्याच्यावर प्रेम करते. त्यानंतर स्वतः राजकुमार राजाकडे जातो आणि म्हणतो, महाराज, मी देखील एका राजाचा राजा आहे आणि आपल्या मुलीवर खूप प्रेम करतो. मी तुमच्या आज्ञेने तिच्याशी विवाह करू इच्छितो. राजा आपल्या मुलीला गंभीरपणे विचारतो, बाळा, तुम्ही खरोखर या राजकुमाराशी विवाह करू इच्छिता का? राजकुमारी लाज न धरता उत्तर देते, हो बाबा, मला त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि मी त्यांच्यासोबत आपलं जीवन घालू इच्छिते. हे ऐकून राजा सहमत होतो आणि राजकुमारीचा विवाह त्या राजकुमाराशी सर्व पारंपरिक रीतिरिवाजाने पार पडतो. विवाहानंतर राजकुमार आपल्या नवीन राणीला घेऊन आपल्या महालात परततो. तिथे पोहोचल्यावर तो आपल्या जुन्या 7 राणींना पकडतो ज्यांनी त्याला पोपट फसवून बनवून ठेवले होते आणि त्यांना बंदीगृहात टाकतो. आता राजकुमार आपल्या महालात नवीन राणीसोबत सुखशांतीने जीवन व्यतीत करू लागतो. मित्रांनो, हीच आहे स्त्री या चरित्राची अद्भुत कथा, जी आपल्याला सांगते की स्त्री आपल्याला कोमल हृदय, ममता, दया आणि करुणेसाठी ओळखली जाते. पण जेव्हा ती एखाद्या पुरुषाच्या सच्च्या प्रेमात पडते आणि त्याला मिळवण्याची शपथ घेते तेव्हा त्या प्रेमाच्या मार्गात तिचा पती, पुत्र आणि पिता कोणालाही अडथळा होऊ देत नाही. अशा वेळी स्त्री एक कठोर हृदय धारण करू शकते, जे आपल्या प्रेमाच्या रक्षणासाठी कोणताही कठोर निर्णय घेण्यास तयार असते. या कथेपासून आपल्याला हे शिकता येते की प्रेमामध्ये निष्ठा आणि त्यागाची गहिरी भावना असते. पण हे महत्त्वाचे आहे की आपल्या नात्यांमध्ये संतुलन राखावे, जेणेकरून प्रेमाच्या आडून कोणालाही वेदना होऊ नये. दुसऱ्या गोष्टीत असे क्षण येतात जेव्हा स्त्री अत्यंत कठोर बनते, विशेषतः जेव्हा ती आपल्या कुटुंबावर कोणाच्या वाईट नजरेची किंवा वाईट दृष्टिकोनाची चाहूल घेते. अशा वेळी तिची मातृत्व भावना जागरूक होते आणि ती कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही हद्दीपर्यंत जाऊ शकते. अशा स्थितीत ती मृत्यूशीही सामना करण्यास तयार असते आणि आपल्या प्रियजनांचे रक्षण करण्यासाठी ती स्वतःच्या जीवाचीही पर्वा करत नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा एखादी स्त्री तिच्या जुन्या शत्रुत्वाला किंवा दुश्मनीला आठवून देखील अत्यंत कठोर बनते, तेव्हा ती त्याच शत्रूप्रती नरम किंवा सहानुभूतीपूर्ण वागणूक घेणार नाही. एकदा जेव्हा ती कोणाशी द्वेष ठेवते तेव्हा ती त्याच्याशी कधीही नरम वागणूक घेणार नाही. चौथी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादी स्त्री तिच्या पापांना लपवण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती अत्यंत कठोर वेदना सहन करण्यासाठी तयार असते. ती आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू देखील पाहू शकते आणि जर आवश्यक असेल तर त्या व्यक्तीला मारण्याचा निर्णय देखील घेऊ शकते. कुटुंबाच्या नाशालाही ती पाहू शकते आणि त्यानंतर स्वतःला बंदी घालण्यास ती तयार असते, कारण ती आपल्या पापांचा सामना करण्यास घाबरते. या प्रकारे स्त्रीची कठोरता तिच्या आतल्या गहिराईतून येते
जिथे ती तिच्या कुटुंब, जुन्या शत्रुत्व आणि पापांच्या मध्ये एक असाधारण संतुलन राखण्याचा प्रयत्न करते. मित्रांनो, अशी कथा बैल, हरिण आणि गायीच्या जीवनावर आधारित आहे आणि दोघांनाही बैलाची गोष्ट समजून येते. आणि मित्रांनो, आजची ही कथा इथे संपते. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ. ओम नमः शिवाय.